हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी हे बोंबील स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत बघा, आणि त्याचे छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एवढ्या साईजचे. तर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघा बोंबलामध्ये, आणि त्यानंतर इथे पाणी मी छान उकळून घेतलेले आहे, हे गरम पाणी ते आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून द्यायचे. आणि हे बोंबील आपल्याला 1-2 मिनिटं चांगले भिजत ठेवायचे बघा पाण्यामध्ये तसेच. ते आता साईडला ठेवूया आपण आता हे. आणि त्यानंतर इथे मी साहित्य घेतलेले पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 1 टमाटा घेतलाय. तर आपल्याला हे कांदे काय करायचे, बारीक चिरून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तेवढीच खायला पण खूप छान आहे. ह्याला मी वाटण वगैरे काहीच नाही करणार, बिन वाटण करताच ही रेसिपी मी बनवणार आहे. आणि वाटण जर करून आपण वाटण जर केलं तर ती पण भाजी खूपच छान लागते. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर केली ना ती पण मस्त लागते. आणि घाईच्या कामात कसे अशी बनवली ना खूप छान होती. तर आपल्याला पाहू शकता मी इथे छान बारीक कांदा कट करून घेते. तर मैत्रिणींनो, कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला त्याच पद्धतीने टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. छान चिरून बारीक घ्यायचा. बारीक घेतला ना कालवण कसं भाजी एकदम मिळून येते. आणि जाडा जाडा जर कापला आपण तर भाजी मिळून येत नाही. त्यासाठी कांदा टमाटा छान बारीकच चिरून घ्यायचंय. पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, टमाटा पण आपला चिरून झालेला आहे आणि लसूण पण छान बारीक चिरून झालेला आहे बघा. कोथिंबीर स्वच्छ मी धुवून चिरून घेतलेली आहे. इथे 2 मीडियम साईजचे मी बटाटे घेतलेले आहेत. आणि ह्या बटाट्याची आपल्याला सर्व वरची साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्हाला जर वाटलं बटाटे अजून जास्त घालायचे तर तुम्ही घालू शकता, भाजी जर तुम्हाला वाढून करायची असेल तर. कारण मला भाजी थोडी करायची त्याच्यामुळे मी 2च इथे बटाटे घेतलेले आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची बटाट्याची. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ माझा हा कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा. पाहू शकता बटाट्याची साल सर्व काढून मी कापून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि पाण्यात टाकून घेतलेले आहेत. असे पातळच तुकडे करायचे बघा मैत्रिणींनो, काप करून घ्यायचे. तर हे साईडला ठेवूया आपण. आणि मी जे बोंबील भिजत घातले होते बघा पाण्यामध्ये गरम, ते आपल्याला चोळून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे बघा. माती वगैरे असती बोंबलाला, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचेत. आणि मऊ पडलेत आपले बोंबील, कडक होते एकदम. गरम पाण्यामध्ये छान भिजल्या गेलेले आहेत बघा. चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्या स्वच्छ एकदम, म्हणजे वास सगळा निघून जातो बोंबल्याचा. गरम पाणी टाकलं ना मैत्रिणींनो तर वास निघून जातो. आपण जर थंड पाण्यात बोंबील धुतले ना तर वास त्याचा निघून जात नाही. त्यामुळे तुम्ही गरम पाणीच वापरा धुवायला. तर पाहू शकता छान बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने. आणि आता हे बोंबील काय करायचे, घट्ट आपल्याला पाणी सर्व ह्याचे काढून घ्यायचे. घट्ट पिळून घ्यायचे बघा. तर घट्ट पिळून झालेले आहेत. तर आपण आता गॅस पेटून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि गॅसवर कढई ठेवून घेणार आहे मी.
कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे। कढई आपली गरम झालेली आहे, तर साधारण मी इथे 1.5 पळी तेल टाकून घेते बघा। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला जेवढं टाकायचे तेवढं। तेल आपलं गरम झालं ना, त्यानंतर हे बोंबलाचे तुकडे तेलावर आपल्याला सोडून द्यायचेत आणि छान परतून घ्यायचेत बघा तेलावर। मस्त असे तेलावर कुरकुरीत होतात हे बोंबील। मध्ये मध्ये असं हलवायचं जेणेकरून खाली लागणार नाही। ते छान परतले गेलेले आहेत। आता हे बोंबील आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचेत बघा। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही बोंबील भिजवून चांगले धुवून स्वच्छ घेऊन असे फ्राय केले ना, बिलकुल पण त्याला वास राहत नाही बोंबलाला। त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचंय तेलावर आणि लसूण छान परतून घ्यायचंय बघा तेलावर। लसूण छान परतल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी, अगदी तेलावरच। कोथिंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची, अशी मस्त कुरकुरीत होती बघा कोथिंबीर आणि त्याचा सुगंध एकदम तेलामध्ये उतरतो। त्यानंतर इथे कांदा घेतलेला मी 2 मीडियम साईजचे छोटे छोटे कापून ते टाकून दिलेत। कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचंय बघा मैत्रिणींनो। कांदा छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचंय, मी टमाटा घेतलेला एक चिरून, तो टाकून देऊया आपण आता तेलावर। कांद्यासोबत टमाटा पण आपल्याला परतून घ्यायचंय। मैत्रिणींनो, रेसिपीला टाइम बिलकुल पण लागत नाही, खूप झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही कधी पण करा, टिफिनला करा किंवा संध्याकाळी बनवा, झटपट होणारी आहे। पाहू शकता कांदा टमाटा आपला छान मऊ झालेला आहे। त्यानंतर इथे बटाट्याच्या फोडी मी केलेल्या कापून चिरून घेतलेल्या त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि त्या पण छान परतून घ्यायच्यात बघा। बटाटा असा जरा हे तेलावर परतला ना मैत्रिणींनो 1-2 मिनिटं, ते टेस्ट अगदी वेगळी लागते, खायला खूप छान लागतो आणि लवकर शिजल्या पण जातो बघा। ते सर्व छान मिक्स करून घेते मी आता। बटाटा छान परतलाय मैत्रिणींनो, तर आपल्याला 1 चमचा मी इथं हळद टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी धना पावडर बघा 1 चमचा घेतलेली आहे। बेडगी मिरची पावडर घेतली 1 चमचा कलरची, भाजीला कलर छान येतो। त्यानंतर 2 कांदे मसाले 2 चमचे घेतलेत कांदा मसाला आणि त्याचबरोबर मी इथे किचन किंग मसाला घेतलाय 1 चमचा, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। एवढे काही मसाले नाही मैत्रिणींनो, आपले घरातलेच मसाले आहेत हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आणि तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजे मसाले इथे टाकू शकता। तर हे छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचे मी तुम्हाला सांगते। गरम पाणीच टाकायचं ह्याच्यामध्ये, आपल्याला थंड पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही। जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। मला थोडी ही भाजी ओलसर करायची, जास्त पातळ रस्सा नाही करायचा, अशी ओलसर भाजी बनवायची।
त्याप्रमाणेच इथं मी पाणी टाकून घेणार आहे। आणि तुम्हाला जर पातळ असा जर लागत असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता। पाहू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे मी आणि हे छान मिक्स करून घेतले परत ही भाजी। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1-2 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी होऊन द्यायची, म्हणजे बटाटा पण आपला मस्त शिजला जातो। मध्ये मध्ये चेक करायचे भाजी झाली आहे का म्हणून। तर झाकण खोलून आपण पाहूया एकदा, भाजी वर खाली करून घ्यायची। पाहू शकता मैत्रिणींनो बटाटा आपला शिजलेला आहे छान। त्यानंतर इथे काय करायचे, मी बोंबील चांगले फ्राय केले होते तेलावर कुरकुरीत असे, ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे। तुम्ही जर लगेच टाकले असते तर बोंबल्याचा पूर्ण असा गाळ होतो, त्यामुळे आत्ता टाकायचे आपल्याला। आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा भाजीला। कोथिंबीर टाकल्यावर तर भाजी खूप छान दिसते आणि खायला पण टेस्टी लागते मैत्रिणींनो। ते हे सर्व परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर एक मिनिट आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे। 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे। पाहू शकता अशी मस्त चमचमीत बोंबलाची भाजी, बोंबलाची आणि बटाट्याची, बोंबील बटाटा ही भाजी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी बोंबलाची आणि बटाट्याची माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। बोंबील बटाटा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। पाहू शकता किती छान तोंडाला पाणी सुटते अशी रेसिपी भाजी जर बघितली तर खूपच छान झाली। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।